नमस्कार. जय किसान PSM या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, खोडवा ऊस आहे. ऊस चांगला आलेला आहे आणि तण जरा जास्त झालेलं आहे, कारण आमचं कॅनलचं पाणी होतं. कॅनलचं पाणी भरपूर असल्यामुळं ऊस आता कॅनलचं पाणी बंद झालेलं आहे. पाहू शकता 265 आणि पलीकडचं ते बॅरल ठेवलं तिथं 86-032 आहे. तर त्याच्यामुळं तण थोडंसं वाढले पाणी आहे. तर आम्ही आता फवारा मारायचं नियोजन केलेलं आहे. 2,4-D मॅट्री आणि डायरेक्स अशा प्रतीचा ऊस आहे. मागच्या वर्षी ह्याच्यामध्ये 300 टन ऊस गेला होता मित्रांनो. त्याचे व्हिडिओ मी टाकले होते भरपूर. खोडवा आहे, अत्यंत उत्कृष्ट असा खोडवा आलेला आहे. आत्तासुद्धा मला तेवढंच उत्पन्न अपेक्षित आहे. पाहू शकता तुम्ही खोडवा. तर मित्रांनो, ऊसासाठी काही ठराविक गोष्टी कराव्या लागतात. त्या जर तुम्ही सुरुवातीच्या ह्याच्यात केल्या तर तुम्हाला ऊस चांगला ॲव्हरेज देऊ शकते. आणि इतर पिकाला जसं फिक्स रेट नसल्यामुळं लोकांचा कल हा ऊसाकडे वाढत चाललेला आहे. त्याच्यासाठी ऊसासाठी आपण वेळोवेळी काय काय करतो हे फार महत्त्वाचं आहे. 265-86-032 आडसाली ऊस लागण करायचं असेल तर 86-032 हा अतिशय उत्कृष्ट असं वाण आहे. 265 पण चांगला आहे आडसाली हा. पण 86-032ला अगदी 100%च हे नाही आहे, तोड नाही किंवा चॅलेंज नाही. 86-032 आडसाली करावा. ॲव्हरेज तुम्हाला चांगला जर जोपासला 80+ सहज जाते. सुरुवातीला काही गोष्टी असतील ते कराव्या लागतील मित्रांनो. तुम्हाला नांगरणी सिंगल पलटीनं करावं लागेल, उभी आडवी. शेणखत असेल तर शेणखत घालावं लागेल, नसेल तर बांधणीच्या वेळेस घातलं तरी चालते. कांडीबद्दल अंतर थोडं ठेवावं लागेल. एक डोळ्याची लागण केली तर 1-1 फुटावर करा. 2 ह्याची असेल तर एक वीत जास्तीत जास्त अंतर ठेवा. वीतपेक्षा कमीच असावं. काही लोक म्हणतील की दाट होईल, पण नाही मित्रांनो, तुटाळं वगैरे होतं, परत सान्नं होत नाही. काही शेतकरी असतील ते करू शकतात. ज्यांचं शेती जास्त आहे किंवा ज्यांना होणार नाही त्यांनी अगदी सुरुवातीलाच थोडंफार जवळजवळ कांडी लावावी, असं माझं मत आहे वैयक्तिक. आणि मी ते अनुभव घेतलेला आहे. त्याच्यानंतर उगवून आल्यानंतर तणासाठी जपायला पाहिजे मित्रांनो. तण येऊन द्यायचं नाही. औषधं काय सगळी तुम्हाला माहितीच आहेत. स्प्रे घ्या सुरुवातीला. 1261 असेल किंवा त्याच्यामध्ये फुलविक ॲसिड, अमिनो ॲसिड, 6BA वगैरे फुटव्यासाठी. आंगचा फुटवा असेल तर जास्त नाही घेतलं तर चालते. त्याच्याबरोबर युरिया आणि सिंगल सुपर फॉस्फेट पण घेत जावा. त्याने युरिया आणि सिंगल सुपर फॉस्फेट सुरुवातीला टाकल्यामुळे त्याने फुटवा चांगला होतो. खतं, कोंबडी खत वापरा. अतिशय उत्कृष्ट रिझल्ट आहेत. हे मी सगळं कोंबडी खत टाकलेलं आहे. शेणखत ज्याच्या घरी आहे, जनावर वगैरे असतील त्यांनी शेणखत वापरा. अतिशय शेणखताचं पण काही अडचण नाही. शेणखत तर उत्कृष्टच आहे. सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी कोंबडी खत आणि शेणखत हे अत्यंत गरजेचं आहे. जमिनीचा आत्माच आहे मित्रांनो. वर खतं कमी करा, थोडी कमी करा. 65 कोटी 100% करा. 65 कोटी ही फार महत्त्वाची. 65 कोटीचे रिझल्ट सुरुवातीचे 2-3 वर्ष दिसत नाहीत, पण त्याच्यानंतर तुम्हाला अवश्य रिझल्ट दिसायला चालू होतात. शक्यतो सरी 4.5 फुटीच्या खाली सोडू नका. 5 फुटी, 5.5 फुटी, 6 फुटी अत्यंत उत्कृष्ट आहे. 5 फुटी तर अतिशय आयडियल सरी म्हणायचं मित्रांनो. 5 फुटी सरी सोडा. आम्ही 4.5 फुटी सरी सोडलेली आहे. पुढच्या वेळेस आम्ही मात्र 5 फुटी सरी सोडणार आहे न चुकता. 5 फुटी सोडल्यामुळे फायदा काय होतो मित्रांनो, हवा खेळती राहते. मधले मधलं जे अंतर आहे हे तुम्हाला ट्रॅक्टरचं, म्हणजे जे 28 HP ट्रॅक्टर आहेत कुबोट वगैरे, त्या कुबोटा ट्रॅक्टरनं 28 HP ट्रॅक्टरनं आरामशीर रोटावेटरनं करून म्हणजे हे करून जाते. तुमचा घरचा ट्रॅक्टर असेल तर पैसे वाचत आहेत. म्हणजे जिथं औषध मारायला लागतं तिथे 1-2 वेळा तुम्ही ट्रॅक्टर फिरवला तर आरामशीर ते होऊन जाते. एवढं डिझेल लागत नाही. सगळ्याच गोष्टी मला माहीत आहेत, पण सांगणं बरोबर वाटणार नाही. त्याच्यामुळं ते तुम्हाला महत्त्वाचं आहे. 5 फुटीच्या खाली सरी सोडू नका. बांधताना कमी जर फुटी सरी सोडली तर अडचण येते. औषधे फिक्सच ठेवा. 2,4-D मॅट्री डायरेक्टचं, ह्याच्या व्यतिरिक्त बदलू नका. तमर वगैरे आहे किंवा बाकीचे पण भरपूर आहेत, ते पण आहेत, ते वापरले तर चालते. पण ही फिक्स औषधं ठेवली तर तुम्हाला ऊसालाही काही अडचण येणार नाही आणि तुमच्या लक्षात येऊन जाईल. डायरेक्ट 2,4-D आणि मॅट्री हे कसलं जरी तण असलं, अगदी हराळी लवाळा मोठ्या अरुंद पाण्याची कसली जरी असली तर ते वेलवर्गीय सगळं जळून जाते मित्रांनो. त्यामुळं एकावरती भरोसा ठेवून तेच वापरा भरपूर वेळा.
2 वेळा बाळबांधणी करा. बाळबांधणीच्या वेळेस पण खताचा डोस टाका. एकदम खतं टाकण्यापेक्षा विभागून खतं टाकली तर त्याचे रिझल्ट अत्यंत उत्कृष्ट आहेत. विभागून टाकत असताना तरी तुम्हाला जरी 10-26-26 वगैरे असे जर घ्यायला नाही जमली तर सिलिकॉन, युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट अशी जरी तुम्ही खतं टाकली तरीसुद्धा रिझल्ट मित्रांनो चांगले येतात. हीच खतं टाकावी, तीच खतं टाकावी. शेवटी कसं आहे, भांडवल सगळ्याकडं असतंही नसते, त्यामुळे भांडवलाचा पण विचार करा. पण जे पण तुमच्याकडे उपलब्ध आहे ते तुम्ही विभागून द्या आणि एकदा रिझल्ट बघा. भरपूर लोक सांगत असतील की हेच टाकलं पाहिजे, त्याला नायट्रोजन मिळालं पाहिजे, फॉस्फरस मिळालं पाहिजे, सगळ्यांची गरज आहे. पण पैसे नसल्यानंतर तुमच्याकडे जे अवेलेबल आहे खतं आणि तुमच्या बजेटमध्ये जे खतं आहे ते जरी तुम्ही विभागून टाकली तरीसुद्धा उत्कृष्ट असा रिझल्ट आहे. याची 100% मी गॅरंटी देतो तुम्हाला. त्यामुळं ऊस पीक अत्यंत लक्ष दिलं तर सगळ्यात बेस्ट आणि पैसे मिळवून देणारं पीक आहे. त्यामुळे तुम्ही ऊस पिकासाठी वेळच्या वेळेस फक्त टायमिंगला ह्याला महत्त्व आहे. त्यामुळं टायमिंगला सगळ्या गोष्टी करत चला, तुम्हाला 100% ह्याचा रिझल्ट मिळणार आहे. बाकी राहिलं ऊस बांधायच्या वेळेस तुम्ही खतं टाकून घ्या. ऊस बांधल्यानंतर आता हे आमचं बांधून झालेलं आहे, पण कॅनलचं पाणी असल्यामुळे ज्या सऱ्या असतात बांधलेल्या त्या थोड्याशा खाली बसलेल्या आहेत आणि आम्ही आता ह्या फवारा मारून घेतो आहे. म्हणजे पुन्हा तोडण्याच्या वेळेस वेळेस वेलवर्गीय जी वनस्पती असते ती झाडावर चढून ते ऊसाचं नुकसान करत नाही. ॲव्हरेजला त्यानं मार बसतो. आता आमचा फवारा मारायचा चालू आहे सध्या, त्याच्यामुळं हा व्हिडिओ करत आहे. तुम्हाला जर काही शंका असतील, आधीच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण तुम्हाला सगळे व्हिडिओ अगदी 2,4-D तणनाशकापासून ते ऊसाच्या बांधणीपासून की कोणती खतं वापरावी, सेपरेट सिलिकॉनचं काय महत्त्व आहे, फुलविक ॲसिडचं काय महत्त्व आहे, अमिनो ॲसिडचं काय महत्त्व आहे, सीवीडचं काय महत्त्व आहे, काय स्प्रे घेतले पाहिजे, ते सगळे व्हिडिओ टाकलेले आहेत. हा व्हिडिओ मी अत्यंत तुम्हाला साध्या आणि सोप्या भाषेत सांगत आहे. तर चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधीचे व्हिडिओ पूर्ण पहा. तुम्हाला थोडीफार का होईना याच्यामध्ये चांगली अत्यंत ऑथेंटिक आणि जी माझ्या कष्टातून किंवा माझ्या अनुभवातून केलेली आहे ती तुम्हाला नॉलेज मिळेल. नॉलेज हे तुम्हाला उत्कृष्टच मिळणार, त्याबद्दल 100% गॅरंटी आहे. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, हाईप करा, जास्तीत जास्त चॅनलला फॉलो करा किंवा सबस्क्राईब करा. धन्यवाद.